मराठी एक्सप्रेस. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. अजित पवारांना 70,000 कोटीच्या घोटाळ्याची आठवण ही करून देण्यात आली. काय आहे सविस्तर प्रकरण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमधनं. तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मंडळी सबस्क्राईब नक्की करा. मंडळी, अजित पवार आणि भाजपा हे आताच्या ज्या महानगरपालिका निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, या निवडणुकांमध्ये युतीमध्ये नाही आहेत, वेगवेगळे लढतात. त्यातल्या त्यात अजित पवारांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या पुण्यामध्ये अजित पवार तसेच शरद पवारांची राष्ट्रवादी ही काही ठिकाणी एकत्रितपणे लढतीये, तर विरोधक हे आता यावेळेस भाजप आणि शिवसेना, शिंदेची शिवसेना ही विरोधात उभी ठाकले. आणि विरोध आहे म्हटल्यानंतर विरोधात वक्तव्य येणारच. मग अजित पवारांनी जी वक्तव्य केली त्या वक्तव्यांचा समाचार आता भाजपकडनं घेतला जाऊ लागला आणि 70,000 कोटीच्या घोटाळ्याची आठवण त्यांना भाजपच्याच मंडळींकडनं केली जाऊ लागली. मंडळी, महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वर्तुळात प्रचंड मोठमोठ्या घडामोडी घडतात आणि राज्यात सत्तेत सोबत असलेले भाजप आणि राष्ट्रवादी सध्या काहीशी तूतूमय बघायला मिळते. तर पिंपरी चिंचवडमध्ये घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केलेला होता. त्यावेळी त्यांनी माझ्यावर 70,000 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले हे तुम्हाला माहिती असेल, पण ज्यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या सगळ्यांसोबत मी आज सरकारमध्ये बसलोय ना, असे देखील ते म्हणाले होते. आणि यानंतर टीका करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना कोंडीत त्यांनी पकडलं होतं. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर आता या प्रकरणी भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोजक्या शब्दात अजित पवारांना डिवचलं. आम्ही मागची पानं चाळली तर अजितदादांना बोलता येणार नाही असा थेट इशारा बावनकुळे यांनी अजित पवारांना दिलेला. तर 70,000 कोटींच्या सुनावणीचा निकाल अजून लागलेला नाही आहे. अजितदादा 70,000 कोटींच्या प्रकरणाचा निकाल, सुनावणीचा निकाल अजून लागलेला नाहीये असंही ते म्हणाले. अजित पवारांच्या वक्तव्यावर बावनकुळे म्हणाले की ठीक आहे, हे काही अभिमानास्पद नाही आहे. न्यायालयात सुनावणी सुरू आहे, त्याचा काय निकाल येईल त्यावर आपण पुढे जाऊ. शेवटी केस विचाराधीन आहे हे मात्र नक्की. अजून निकाल लागलेला नाही आहे. अजितदादा प्रगल्भ नेते आहेत. एवढ्या छोट्या निवडणुकीसाठी या बाबी बाहेर काढणं आणि एका महानगरपालिकेसाठी महायुतीत मनभेद निर्माण करू नये हे योग्य नाही असा सल्ला देखील बावनकुळेंनी अजितदादांना दिला. अजितदादा याचा विचार नक्कीच करतील. बोलता खूप येईल, मात्र ही ती वेळ नाही असं देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. तर मंडळी, आम्ही मागची पानं पलटली तर काय होईल असा देखील इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. पुढे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की अजितदादांना सल्ला देण्या इतका मोठा मी नाही आहे. महायुतीत मनभेद आणि मतभेद निर्माण होईल असं कृपया कोणी बोलू नये. आणि महायुती समन्वय बैठकीत ते तसं ठरलं देखील होतं. तरी ते असं का वागले, असं का बोलले याची मला कल्पना नाही आहे असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. पण त्यांनी असं बोलायला नको होतं. ते राज्यातील महत्त्वाचे नेते आहेत, मी त्यांचा फार आदर करतो, मी त्यांना सल्ला देणार नाही. पण पिंपरी चिंचवडमध्ये ते बरेच वर्ष सत्तेत होते. आता आम्ही मागची पानं पलटली, चालली तर त्यांना काही बोलता येणार नाही. मात्र मागची पानं उलटायला आमची तर मात्र इच्छा बिलकुल नाही असं देखील ते यावेळेस म्हणाले. त्यामुळे अजितदादांनी समन्वय समितीत ठरल्याप्रमाणे वागावं असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेला. तर मंडळी, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सौम्य पद्धती अजित पवारांना 70,000 कोटींची जी आठवण करून दिली आहे, त्यामुळे अजित पवार भाजप किंवा युती सोडून इतर कुठे जाणार नाही असं आम्हाला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून अवश्य कळवा. अजित पवार
या निवडणुकीनंतर शरद पवारांच्या सोबत सामील होतील का? अजित पवार आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी पुन्हा एकदा एक राष्ट्रवादी होईल का? तुम्हाला काय वाटतं? किंवा ज्या महानगरपालिकामध्ये अजित पवार हे भाजपच्या विरोधात लढतात त्या महानगरपालिका अजित पवार जिंकतील का? तुमची प्रतिक्रिया, तुमची मतं ही कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. त्या कमेंट्स घेऊन आम्ही निश्चितच एक नवीन व्हिडिओ या विषयावरती बनवू. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा. आवडला असेल शेअर जरूर करा. बघत राहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.